काय कोमल हां एवढे चला टाईम आहे का आपल्याला बाकी गोष्टी टाईम नाही का करत जर पडवलं काम काय गेलं रिकाम काम तू ये बेटा इकडं काय आता तू मित्रांनो तुम्ही सांगा आता यामध्ये आता आमची काय चूक आहे हे रिकामं कालपासून यांची तानापाणी चालू आहे त्यामुळे काल पण व्हिडिओ माझा आलेला नाही आहे सर सकाळपासून यांचं नुसतं आवाजच ऐकू येतोय असं झालं तसं झालं हे झालं ते झालं आता बघ रिद्धीला आंघोळ घातली नाही ती वर गेली तू फक्त तिला मोबाईल बघू दे मोबाईल बघितलं तो सांगितलं डोळे खराब होतो ऐकते का ऐकतेस का बापाचे झालेच आपले पण करायचेत का मग डोळे खराब झाले मग कशी बघशील दुनिया कशी बघशील अशी बघा ती काय सोंगेन काय चला नमस्कार करा नमस्कार कर ना बेटा हा नमस्कार कर ना मी कधी नमस्कार केला कधी नाहीच कर इकडे बरे परी इकडे ये आमच्या घरी सकाळ सकाळ भांडणं चालू आहे बाबा यांचे आमची आई जरा आज जास्तच रागात आहे काय होतंय माहिती का तुम्हाला आईची तक्रार मी तिला अनेका जेव्हापासून आमचे लग्न झालेले त्यापासून त्यांना सांगतोय की आई तू आता बसून आराम कर लेकरं सांभाळ बरं तिला पुढं 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 करायची सवय लागलेली आहे याच्या पुढं जाय त्याच्या पुढं जाय ही भाजी करते ते पोळ्या करते असं करते मग या सुनांना काय केलं माहितीये का यांना नाही का आईला तिसरी सून मानून घेतलेलं म्हणजे आपण तिघी जणी जावा जावा असं मानलेलं आहे मग त्यांना ते कामं वाटून घेतलेले काही कोमल करते काही रोहिणी करते काही आई करते मग ठीक आहे आता ह्या गोष्टी तुम्ही मनाशातच पक्केच करून ठेवलेलं आहे की तुम्ही तिघी जणी मिळून काम करणार आहेत मग आता एवढा आरडाओरडा करायचं किंवा एवढं भांडायचं की गरजच नाही आहे यांचं काय माहिती आहे का नुसतं तू चालू आहे आई माझ्याकडे येते कोमल कामच करत नाही रामाकडे जाती रोहिणी कामच करत नाही सगळे काम मलाच करावं लागते कामच टायमाला हे लेकरच घेऊन बसतात आणि असं होतं तसंच रात्री मी जेवायला द्यायचं थांबा मीच देतो जेवायला त्यांना बसू दे म्हणे मोबाईल पाहत मग बरोबर आहे काय बरोबर आहे तसं मोबाईल घेऊन बसतात लेकरं घेऊन बसतात हे कोणतं प्रकार अगं तर ही सवय कोणी लावली मग जाऊ नको म्हणल्यात नंतर काय म्हणते मग दादा सारखं फोन कर ही सवय कोणी लावली मान्य करते मग मी गॅस पाशी गेल्यावर त्यांनी याव ना ती एक बसते तिकडं एक बसते वरती बसता मांडीवर लेकरं मग माणसं म्हणतात वाढ आम्हाला काय करू काय आता मित्रांनो तुम्ही सांगा आता यामध्ये आता आमची काय चूक आहे हे रिकामं कालपासून यांची तानापाणी चालू आहे त्यामुळे काल पण व्हिडिओ माझा आलेला नाही आहे सर सकाळपासून यांचं नुसतं आवाजच ऐकू येतोय असं झालं तसं झालं हे झालं ते झालं आता बघ रिद्धीला आंघोळ घातली नाही ती वर गेली तू केलं काय कोमल हां एवढे चला टाईम आहे का आपल्याला बाकी गोष्टी टाईम नाही का करत जर पडवलं काम काय गेलं रिकाम काम तू ये बेटा इकडं काय झोपू घातलं तेव्हा दुसऱ्या गरम पाती ती मला पिवळी मग आता कायच करावं मित्रांनो काय करावं याच्यावर काही उपाय आहे का तुमच्याकडे मला सजेस्ट करा बरं का प्रत्येकाच्याच घरी भांडणं होते फक्त माझ्याच घरी होते मला समजत नाहीये हे अगारोचं किटल आहे इलेक्ट्रिक किटल ज्यामध्ये आम्ही भात वगैरे काही पण करत असतो आणि हे खूप युजफुल आहे हे आम्ही कंटिन्यू वापरत असतो जर काही तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक आहे तिथून तुम्ही याला मागवू शकता सांगा आता काय करायला पाहिजे इकडे पर्याय ये रे बेटा इकडं चल नमस्कार हे चॉकलेट घे चल कशी कशी लालच कशी भरलेली त्या मनात हा चल नमस्कार कर राम राम करा चला परी मोबाईल ठेव नमस्कार तू दादा इकडे ये ए दादू इकडं बा इकडं चल नमस्कार कर एकदा हा दात दाखव तुझी दात दाखव दात अरे डबा गरम आहे का हात लावशील कोमल आणि आम्ही काल काय केलं राजभोग आईस्क्रीम केली कोमल आणगती इकडे हे बघा इकडं रितू आहे हा तुम्ही आता व्लॉगिंग करा स्टार्ट करा तुम्ही मग तुम्ही खूप पुढे जाणार आजी या आजी इकडे चला आजी एक मिनिट बसा मला तुम्हाला बोलायचंय पहिले आईस्क्रीम बघून घ्या कशी आजी खाऊन घ्या तुम्ही खाल्लं की याच्यात पैसे ही राजभोग आईस्क्रीम आहे याची रेसिपी लवकरच चॅनल अपलोड होईल आणि रोजच उपास आहे आजची हा आजी रोजच उपास जाते आजी आजी मला तुम्ही सांगा हा जेव्हा माझं लग्न झालं जेव्हा रामाचं लग्न झालं तेव्हा मी आजी आईला काय म्हणलं होतं काय
की बाबा यांच्या मनावर सुना आल्या तर त्यांना कामं करू द्या. आजी सांगते तू कशाला मनावर कर? आजी सांगते तू भाज्या हा कर. बरं आता ह्या पुरी कामं करत नाही तर मग आईची किरकिर करण्याचं काम आहे का? पण आईचं काम आहे भाज्या करायचं म्हणजे बाया जात नाही तर मग करायला लागली ना मग आता भांडणं करायची काम आहे का? तू तुम्हाला करायची गरज आहे का? लेकर नाही. घेऊन बसत्या आणि असंच करत्या तसंच करत्या. मग सासू आहे म्हणतात ती. काय बाबा सासू सासू सासूचा हक्क सोडत नसती. नाही मग काय म्हणते आजी? हा उरत दिसतो हा हा पण आजीचा हक्क दिसला नाही मला. हे पहिल्यापासून केलाच नाही आपण गरीब माणूस आहे मग. असा विषय. घेतला ते सांगा कशाने किती घेतला होता आजी हुंडा? 4,000 मध्ये थांबणं पर्याय हात नको घालून मध्ये 4,000 4,000 घेतला होता आजीनं हुंडा. हा त्या टायमात ते 4,000 4 लाखापर्यंत होते. 4च्या पुढे होते. हो मग ते 4,000साठी 2 वर्ष घातले माझ्या भावाला. घातले खाली सांग. मजूर नव्हती तर. हो ना दोन डोळे. काय त्या- कमी दाखवा ही इकडे बोर्ड जाते हा तुम्हाला सांगतोय बघा. बेटा उडी मारून दाखव. हा उडी मारून दाखव उडी. हा दाखव उडी मारून. ही इथं चढती इथं आणि इथून ती उडी मारते खाली. काय आतले? पप्पा म्हण बेटा पप्पा. चालले मामा जायचं. पप्पा म्हण. आवडलं तू. कोमल त्या किड्याला आलं नाही इकडं पटकन या मामा. तिला आईस्क्रीम खावा. आईस्क्रीम. किड्याला आवडली का आईस्क्रीम? हा, पटकन या म्हणलं कोण बाप्पा 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 बाप्पा. पिऊ आईस्क्रीम खाली काय? हे बघ. अरे नाही नाही जाऊ दे चाललो पटकन या म्हणलं. अरे अरे गुपचाप खाय आता. हो. काम आहे, हा? आपलं ते पुरा पासरा साफ करायचा. मला नको सांगू दे पसाऱ्याचं. मला कदर आलाय बाबा. कोणता? कस तरी वाटत मला कदर आलाय पसाऱ्याचा. काय सांगू मित्रांनो तू? जे बिनकाम पुरं भरून देतो ना. हम्म. सगळं कामाचं आहे ना. नाही एवढं पासरा मी नाही मला ए. नाही राहत नाही वाटेल का ए तुला खरं सांगायचं पुऱ्या गोण्या. तू कामात लागेल. जे गरजेचं तेच टाक सगळं गरजेचं होतं. आणि टाकून देऊ वर. अख्ख्या 4-5 वर्षानंतर रामभाऊ आज पसारा आवरायची गोष्ट याच्या करताय. आधी मी केलेलं आहे मी. कवा तू कवा करतोस? याच्या आधी करेल नाही. आजी पसारा कुठे नेऊन टाकायचा? कधी पसारा म्हणायचं नाही मग काय म्हणायचं? देवाने करे असा जमजम कुपांडा पसारा करता कुपांड्यावर राहायचं का? हा बोलता आजची तुम्ही. पसारा असते भाऊल्या एवढा नसतो. सगळ्याच्या घरात ते लेकरं बाळ. भाज्या झालं हे झालं कुठं टाकून देते ना ते. कायच बोला आता. आपल्याला नाही ते पटत. मस्त फ्रीज गिरीज खालतं पुरं. कायच बोला मित्रांनो तुम्ही सांगा. चांगलं दिसतं. हा आजी म्हणते पसाऱ्यानं घर चांगलं दिसते. घरात पसारा पाहिजे. आणि ही फडशी मी तुम्हाला पुसून दाखवतो आतून. आता त्या माणसानं परशी तशी बसवलेली आहे ती सगळी घालत दिसती. नाही ही जी कोपऱ्यातले डाग आहेत, फडशी तुला आज पुसून दाखवतो भाऊ. फडशी बाग कशी निघते आणि या पुस्तक यांची फडशी बाग. बरं मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओ नक्की दाखवेन बरं का. आज रामभाऊ फरशी पुसणार आहे आणि एकदम क्लीन करणार आहे. हा. मग संध्याकाळी कंबर दाबून द्यावं लागेल रामभाऊची. आज संध्याकाळी बायको घरी नाही. हा कोण दाबवती? रोहिणी पण माहेरी चाललेली आज. मग तर मजाच मजा आज. ते पा कुठे चढली पा नुसतं बघा. चढतीन कुठे मारती उडी काय? मारती ती. तुला मारतोच मी. उडी मारली तिने आणि खाली उडी मारली तर मग हे बघ, डग. हा आपल्या तिथं तिथं. पप्पा म्हण पप्पा. हा तर चला मी यांचं आवरून घेतो आणि मग तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. ठीक आहे. हाय पिऊ. हॅलो कशी आहेस तू? तुझं रडून झालं नाही? आत्याची घरी जाते. आत्याची घरी तू जाते बाकी. आताची घरी जाते. तिला काही नाही फक्त तिला मोबाईल बघू दे. मोबाईल बघितला तो सांगितलं डोळे खराब होतो. ऐकते का? ऐकतेस का? बापाचे झालेच आपले पण करायचेत का? मग डोळे खराब झाले तर मग कशी बघशील? दुनिया कशी बघशील? अशी बघा ना ती. काय सोंगेन काय नाही. आलो बॅलो कोण म्हणून मग काहीच येत नाही तिला. काहीच नाही. हो बा. खायला खार भुईला भार. सावळे परिवार. खरंच सावळे परिवार जो आहे खायला खार भुईला भार आहे. हे तुम्हाला आता हसू येत असेल या गोष्टीचं पण रिअल फॅक्ट सांगतोय. अवघड आहे.
लवकर शाळा सुरू व्हायला पाहिजे आता. 1 तारखेला होणार आहे. ते 4 दिवस 5 दिवस बाकी आहे आता इथं जेवण वगैरे व्यवस्थित झाले का जेवण? रोहिणी गेलेली आहे धोंड्यासाठी, रामभाऊ गेलेला आहे धोंड्यासाठी. आज धोंडे आहे त्यांचे ते उद्या आहे का? तयारीसाठी गेलेली रोहिणी ऋतूला घेऊन गेली आणि धोंडे खायला हे सगळेजण जाणार आहेत. मी अवेलेबल नाही आहे, मी जरा बाहेर जातोय. मी कुठं जातोय काय जातोय हे आता तुम्हाला सध्या सांगणार नाही, तिकडे गेल्यावर सांगा. परवा जायचं ना तुम्हाला? उद्या 27 तो आहे उद्या. 26लाच निघायचं आहे ना. खूप सकाळी दिवस का संध्याकाळी? सकाळी 6 वाजता. ट्रेन आहे का? हां, खूप सारे लोक वेगवेगळ्या कमेंट्स विषयी मी जरा थोडं 2 शब्द बोलतो. 2च मिनटं बोलून जास्त नाही बोलणार. तुम्हाला जो काही प्रॉब्लेम होत असेल म्हणजे छानून आता काय झालेलं आहे, यूट्यूबचं एक फिल्टर आलेलं आहे ज्यामधून नाही का ज्या चांगल्या कमेंट्स आहे का ते टॉपला वरती येतात, परंतु ज्या निगेटिव्ह कमेंट्स असतात त्या खाली जातात, ते मी शोधू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जे काय बोलता ते मला एवढं माझ्याजवळ येतच नाही आणि मी जेव्हा चेक करायचा प्रयत्न केला तेव्हा मला त्या सापडतच नाही. शेळ्या पोळ्याचे डोहाळे कसे लागू शकतात हे काही लोक क्वेश्चन करून हसत होते, पण त्या 2-4 लेडीज म्हणे की आम्हाला पण लागलेली होती शेळ्या पोळ्यांची. लागतात. डोहाळे कशाचे लागल हे तुम्ही आणि मी डिसाईड नाही करू शकत. ते इच्छा असते माणसाची आणि ते माणूस इच्छेमध्ये त्या गोष्टी करत असतो किंवा खात असतो, ते त्याचा प्रश्न झाला. तर त्या गोष्टीचा आपण जास्त काही डिस्कस करू नाही आहे, कारण की काय झालं की हे 2-4 दिवसामध्ये मी जे डिस्कशन करतोय ना ते तुम्हाला कोणालाच पटत नाही आहे. काही लोकांना पटतंय पण काही लोकांना नाही. सगळ्या गोष्टी ओपनली आहेत, सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहे, कुठल्याही गोष्टीची लाज वगैरे बाळगायची गरज नाही आहे, मला तरी असं वाटतंय. आणि आम्ही एक क्रिएटर असल्यामुळं किंवा यूट्यूबर असल्यामुळं आम्हाला या गोष्टीला ओपनली बोलणं योग्य वाटतं, त्यामुळे मी बोलत असतो. मी कधीच कुठल्या गोष्टीची लाज बाळगत नाही आणि तुम्ही पण ती बाळगून मला शी ओम असं, शी ओम तसं, शी ओम हे ते तुम्ही मला म्हणू नका, कारण की असं काही गोष्टी. कुठं जायचं तुला? झोपायची दुपार झाली का? जेवण झालं का? पळा मग आता जा मागच्या घरात जाऊन झोपा. जा छान झोपा जा आता. चल सगळ्यांना बाय कर एकदा, जा बाय कर एकदा. जा आहे तू जा झोप कर. बाय कर. झोपते ते मोबाईलसाठी रडणं. नाही मोबाईलचं नाही भेटत तुला. आला घोडा आला. उडी मारून दाखव बेटा, उडी मारून दाखव. मग तुला चॉकलेट देतो मी. उडी मारून दाखव. तुझ्या हाताला बघू काय झालं इकडे. हे बघा हे असे पुढे येतात, दिसले की तुम्हाला? याला तर जास्त आले. कशामुळे येले ते? ये काय ते चावते तिला त्याला. हे काय खूप मोठा फोटो आला. कोणी केलं बेटा हे? दीदीने केलं. मग नाही म्हणते हिनं केलं का? नाही पप्पा कोणी केलं? काय नाही. खाजू जास्त करायला लागली मित्रांनो. मम्मी ना नाही मारून आपली दीदी ना, दीदी ना आपली. मी खाली बस. तू जेवण केलंय का? आई एवढं उन्हामध्ये एवढे घट्ट कपडे का घातले तसे? कालपासून आवडली तिला. काल रात्रीच वर आणली होती. वा रे वा. कोणाच गॉगल आहे? मामा काय हसतील काय नाही. आणि हा व्हिडिओ मी गोप्रोमध्ये शूट करतोय म्हणून तुम्हाला थोडा काळा वगैरे दिसत असेल, पण ठीक आहे, थोडं लवकर ॲडजस्ट, कारण की मोबाईलचं स्टोरेज मला पुरत नाही आहे. स्टोरेज भरून जातं. एक व्हिडिओ डिलीट करा, दुसरा इन्स्टॉल करा, दुसरा शूट करा, ते नाही ॲडजस्ट होईल आहे. त्यामुळे मी आता हा गोप्रो परत काढलेला आहे वापरायसाठी आणि लवकरच तुम्हाला बाहेरचे पण थोडेफार व्हिडिओज बघायला भेटतील. चला बघू आता काय होतं आहे काय नाही. चल पिऊ बाय करतेस तू? नमस्कार कर. नमस्कार. कशी झाली राजभोग? चांगली झाली. टिट्या कुठे गेला विचार. टिट्ट्या कुठे गेला? मामाच्या घरी पप्पाच्या सोबत. पप्पा सोबत गेला त्याच्या? काका कुठे गेला बा? काकू कुठे गेली बा? आणते पप्पा. हा पप्पा इकडे चालू आहे भांडे घासणं. कोमल गरम पाणी का ठेवलंय? तुपाची भांडी धुवायसाठी का? ओके. तुला प्रत्येक काही गोष्टी आपल्याला घर आवरायची गरज आहे म्हणून, पण मग तुम्ही मग असं सिरियसली का घेत नाही या गोष्टी? हे फेकून नाही सांगितलं तर मला काही म्हणे, तुम्ही म्हटली फेकून द्या. तुम्हाला नाही दिसलं पाहिजे. हे बघा दिसलं का तुम्हाला? हे बघा समोरून टोक बघा झाले तरी हे केसावर घेतलेलं वापरणं चालू आहे. केसावर घेतलं काय बोला
चल ये इकडे. आई घरात किती भापा लागायला लागले का गरम गरम. आणि मला सांग ते केसावर घेतलेले भांडे किती दिवस वापरायचे. कोणते घेतले? ते तुम्हाला फेकून द्या म्हणलं मी बोलताना. मी ऐकत का नाही. ते आज नवीन काढायचं मग फेकून द्यायचं. मित्रांनो तुम्हाला सांगतो लग्नाचं एवढं सामान आहे ना त्या याच्यामध्ये ठेवलेलं दिवाणमध्ये ठेवलेलं आहे ते काढत नाही आहे बाहेर. आणि नुसतं ते जुने पुराणे भांडे वापरणं चालू आहे. तुम्हाला सांगतो नेस्ट आशियाचे एवढे प्रोडक्ट येऊन पडलेले एवढे भांडे येऊन पडले पण काहीच काढायचे नाही आहे. थोडीफार तर काढायची वापरायला चमचे गिमचे कोणतं नाही ते काय तुम्हालाच माहिती मला नाही माहीत बाबा. यावर्षी मोदीजी कदाचित म्हणणारे की शाळा घरून ऑनलाईन करा म्हणून. तर यावेळेस हां यावेळेस आता आपल्याला जास्त काही खर्च नाही आहे शाळेचा. त्या परीला पैसे फी घेत नाही का? फीस घेतात फक्त दप्तर गिफ्तर काय आणायची गरज नाही. घरच्या घरी अभ्यास होऊन जातो. ते घरी करून काय खरं ना काय नाही करणार. आता परी मोठी व्हायला लागली त्याला दिवसेंदिवस शिकावं लागणार आहे वेगवेगळ्या गोष्टी. तिला डान्स क्लास लावायचा राहून झाला. तिला स्केटिंग लावायची राहून गेली. सगळंच आता सकाळी उठून जावं लागतं स्केटिंगसाठी. तिने सकाळी झोप पण मोडली नाही पाहिजे. त्या गोष्टी विचार करावा लागतो. डोळ्याला लागेल तिच्या. बघू आता काय काय माझ्याकडून होतं आहे तेवढं हँडल करतो आहे. काय असं नाही याच्या मागे एखादा माणूस पाहिजे करणारा सगळा. नुसतं एकाच माणसावर लोड असला तो माणूससुद्धा काय काय करणार हो की नाही. तर तसा एक विषय होतो त्यामुळे मी काय जास्त डोकं लावत नाही आहे. पण बघू काय होतं आहे काय नाही. तर चला मी तुम्हाला परत 2 मिनटानंतर भेटतो.